कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगर दौऱ्यावर शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शनानं शहांच्या दौऱ्याला सुरुवात। शाह सहकार आणि शेतकरी मेळाव्यालाही उपस्थित राहणार। अमित शाह महाराष्ट्रात येण्याआधी राजकीय कार्यकर्त्यांना अटक होते, संजय राऊतांचा आरोप। तर आमच्या कार्यकर्त्यांना अटक, मनसे मराठा आंदोलकांना नोटीस जाते, भयग्रस्त नेत्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही, राऊतांची टीका। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत देऊन जा, अमित शहांच्या दौऱ्यावरून विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये अमित शहांच्या हस्ते डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। यावेळेस विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण शुभारंभही होणार। नवी मुंबई विमानतळाचं पूर्णपणे गुजरातीकरण झालेलं आहे, संजय राऊतांची टीका। तर डिसेंबरला विमान उडणार, कसं उडतंय ते बघू, राऊतांचं वक्तव्य। तलवार घेऊन आमच्या मानात छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल, जरांगेंना सांगा 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका, एकाच समाजाला सर्व पाहिजे, बाकीच्यांनी जगायचं कसं, आरक्षणाच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन, संजय राऊतांसह पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात 15 तर राजस्थानमध्ये 3 बालकांचा मृत्यू। केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली। संध्याकाळी 4 वाजता कफ सिरप संदर्भात सर्व आरोग्य सचिवांची बैठक। 2 वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचे निर्देश। दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढ जाहीर, प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। वीज बिलांची होळी करून विरोध केला पाहिजे, वाढत्या वीज दरांवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। गौतमी पाटीलच्या कार चालकाचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती, चालकानं मद्य घेतलं नसल्याचं समोर। ससून रुग्णालयानं दिलेल्या प्राथमिक अहवालातून बाब समोर, तर कार चालकाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याची माहिती। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलने 4 दिवसांपूर्वी स्वीकारलं, मात्र अद्यापही संपर्क नाही। गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याच्या पत्रातून सूचना। अनिल परबांकडे अजून स्फोटकांचा बराच साठा पडलेला आहे, परबांनी कदमांच्या कुटुंबाबद्दल गंभीर मुद्दा मांडलाय, चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। तर नारायण राणे यांनी त्यांच्या पोरांना आरवावं, राऊतांचं वक्तव्य। मुंबई पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परबांवर आरोप निश्चिती, अनिल परबांसह 10 जणांवर विशेष खासदार आणि आमदार न्यायालयाकडून आरोप निश्चित। पालकमंत्री पदासंदर्भात वरिष्ठ पातळीवर अडचणी दूर करण्याचं काम सुरू, आज ना उद्या पालकमंत्री होईन याची खात्री, मंत्री भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आता ट्रम्पकडे न्यावा लागेल, पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर दादा भुसे यांच्याकडून मिश्किल उत्तर। जिथे भाजप सक्षम कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तिथे स्वबळावर लढणार, राज्याच्या नेतृत्वासोबत स्वबळासंदर्भात चर्चा करण्याचीही तयारी, आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा। राज्याला शेतकऱ्यांप्रती अत्यंत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री लाभलेत, 2 दिवसात सरकारकडून चांगली घोषणा होईल, शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल, आमदार गोपीचंद पडळकरांकडून विश्वास व्यक्त। पुण्याच्या इंदापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 2,500ची मदत जमा, शेतकऱ्यांमध्ये संताप, हेक्टरी 50,000 रुपये द्या, थट्टा नको, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी करणं आवश्यक, मात्र ई-केवायसी करताना अनेक अडचणी, तर प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। मराठी माणसावर अन्याय झाला तेव्हा नितेश राणे कुठे होते, मीरा भाईंदर काँग्रेस युवा जिल्हाध्यक्षांचा नितेश राणेंना सवाल। गरब्यादरम्यान अंडीफेक प्रकरणावरून राणेंनी काल नॉर्थ सिटी सोसायटीला भेट दिल्यानं काँग्रेसची टीका। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात, भाजपकडून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू। भंडाराच्या मोहाडीतील करडीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन, नितीन गडकरींसह पंकज भोयर आणि परिणय फुके उपस्थित राहणार, कार्यक्रमाची जय्यत तयारी, परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी। चंद्रकांत दादांच्या ऑफिसमधील पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन चेक करा, त्याने किती वेळा निलेश घायवळला फोन केला हे समोर येईल, रवींद्र धंगेकरांचा आरोप। ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र, ठाण्यातील जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी रात्री महत्त्वाची बैठक, राजन विचारे, अविनाश जाधव यांची बैठकीला उपस्थिती।
नवी मुंबईतील पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, सामान्य जनतेसाठी काम करण्यासाठी सेनेत आलोय, पाटलांची प्रतिक्रिया. मराठी चित्रपटाला स्क्रीन द्या, मराठीचे शो थांबवले तर मनसे स्टाईल आंदोलन करू. मनसैनिकांचा अंबरनाथच्या मिराज सिनेमागृहाला इशारा. मनसेचे सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला निवेदन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवेंसोबत लोहगाव भागात वाद. बंडू खानवेंसोबत वाद झाल्यानंतर आमदार पठारेंना धक्काबुक्की तर त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरलाही मारहाण. परस्पर विरोधात तक्रारी दाखल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.